महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचा उपक्रम मधाचे गावामुळे पर्यटकांना चालना। नवापूर तालुक्यातील बोरझर साकारणार मधाचे गाव। 10 दिवसीय प्रशिक्षण, मधसंकलन, प्रक्रिया उद्योग उभारणी होणार। महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ अध्यक्ष रवींद्र साठे यांचे महत्त्वाकांक्षी योजना व अथक प्रयत्नातून राज्य शासनाने महाराष्ट्रात 10 मधाचे गावांना मान्यता दिली आहे। महाराष्ट्र शासनाने राज्यात मान्यता दिलेले 10 मधाचे गावात नंदुरबार जिल्ह्यातील बोरझर तालुका नवापूर या गावाची मधाचे गाव म्हणून निवड करण्यात आली आहे। त्यानुसार सदर बोरझर, उकळापाणी व प्रतापपूर या 3 गावातील 30 मधपाळांची निवड करण्यात आली। मधाचे गाव या उपक्रमाअंतर्गत बोरझर या गावात प्रवेशद्वार, सेल्फी पॉइंट, सामूहिक सुविधा केंद्र, माहिती दालन व मधुमन असे उपक्रम राबविले जाणार आहेत, जेणेकरून पर्यटक या गावास भेट देऊन मधमाशी पालनाबाबत माहिती घेऊ शकतात। मधाचे गाव अंतर्गत निवड झालेल्या लाभार्थीचे प्रथम प्राथमिक प्रशिक्षण दिनांक 27/1/2026 ते 5/2/2026 या कालावधीत बोरझर येथे आयोजित करण्यात आले होते। आज दिनांक 5/2/2026 रोजी सदर प्रशिक्षण समारोप प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून DM अहिरे, सदस्य जिल्हा संनियंत्रण समिती मधाचे गाव बोरझर तथा गटविकास अधिकारी देवीदास देवरे, पंचायत समिती हे उपस्थित होते। तसेच नरेश अहिरराव, बाल विकास अधिकारी नवापूर, संजीवनी संन्यासी उमेद अभियान अधिकारी नवापूर, विद्यानंद अहिरे, प्रशिक्षक जळगाव, कातुताई गावित, माजी पंचायत समिती सदस्य, रुथा गावित, सरपंच हे उपस्थित होते। सर्व मान्यवरांचे स्वागत राजेश गवांदे, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ नंदुरबार यांनी केले। सर्वप्रथम सदर 10 दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमात देण्यात आलेले प्रशिक्षणाबाबत सविस्तर माहिती रुपेश पाटील, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ नंदुरबार यांनी उपस्थित मान्यवरांना दिली। सदर प्रशिक्षण काळात DR पाटील, सेवानिवृत्त सचालक, मध संचालनालय महाबळेश्वर यांनी त्यांचे प्रदीर्घ अनुभवातून मधमाशा पालन कसे फायदेशीर व उत्पन्नाचे स्रोत आहे याबाबत मधबाळांना माहिती दिली। तसेच सेल्फी पॉइंट, मधुबन, सामूहिक सुविधा केंद्र या जागेची पाहणी केली व मार्गदर्शन केले। तसेच PC कुंदे, कीटकशास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र कोळदा यांनी मधमाशी शरीर रचना व जीवनक्रम, विविध वसाहतींचे व्यवस्थापन, वार्षिक फुलोरा चक्र, मधुबन वनस्पती व मधमाशांपासून परागीभवन, शेती उत्पादनात वाढ या विषयावर मार्गदर्शन केले। तसेच धनराज कोचे, प्रगती बहुउद्देशीय संस्था फुलगाव वर्धा यांनी निसर्गातील आग्या मधमाशांपासून शास्त्रोक्त पद्धतीने मध व मेण संकलन करणे याबाबत मार्गदर्शन केले। तसेच विद्यानंद अहिरे, ढालसिंगी तालुका जामनेर, जिल्हा जळगाव यांनी वसाहतींचे स्वॉर्मिंग, गृहत्याग म्हणजे काय, त्याची कारणे व त्यावरील उपाययोजना यावर मार्गदर्शन केले। तसेच मध व मेण संकलन करणे, मधाचे व मेणाचे उपयोग याबाबत मार्गदर्शन केले। सर्व मधपाळ यांना जंगलात जाऊन वसाहत स्थलांतर, पॅकिंग पद्धत, पोळ्याचे डंखहीन मधमाशी वसाहत कसे पकडावे, तसेच मधमाशा पालनातील परागीभवनाचे महत्त्व, परागकण व मकरंद निरीक्षण याची प्रात्यक्षिक करून दाखविले। दिनांक 5/2/2026 रोजी अहिरे यांनी मान्यवरांना पोळ्याचे मध वसाहत कसे पकडतात यांचे प्रात्यक्षिक करून दाखविले। करमसिंग वसावे, मधुक्षेत्रिक महाबळेश्वर यांनी मधाची वाहतूक, साठवणूक व पराग साठवणूक, पोळ्यावरील पिलावा रचना याबाबत मार्गदर्शन केले। सदर 10 दिवसीय प्रशिक्षण काळात सर्व मधपाल यांना ते करीत असलेले पारंपरिक मधमाशा पालन व शास्त्रोक्त पद्धतीचे मधमाशा पालन यातील फरक समजावून मधमाशी नष्ट न करता मधमाशी पालन कसे करतात याबाबत प्रशिक्षण देण्यात आले। सदर कार्यक्रम यशस्वी होण्याच्या दृष्टीने गावातील ग्रामपंचायत सदस्य, गावकरी, पोलीस पाटील तसेच महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ नंदुरबार येथील कर्मचारी वर्ग रुपेश पाटील, वसंत गावित, जिजाबराव चौधरी, करमसिंग वसावे, निलेश बोरसे, कुमारी दक्षता चव्हाण यांचे सहकार्य लाभले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन रुपेश पाटील यांनी केले। ग्रामोद्योग मंडळ यांच्यामार्फत महाराष्ट्र शासनाला 10 मधाचे गाव चा प्रस्ताव सादर करण्यात आलेला होता सन 2024-25 या आर्थिक वर्षात। त्या अंतर्गत आपल्या नंदुरबार जिल्ह्यातील बोरझर या गावाची मधाचे गाव म्हणून निवड करण्यात आलेली आहे।
तर बोरजर हे गाव जे आहे, हे बोरजर गाव पहिलेपासून या ठिकाणी 365 दिवस फुलोरा असतो आणि ह्या गावाला वनसंपत्ती पूर्णपणे लाभलेली आहे. या गावात जी वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत ती एक पारंपरिक या गावाला देण आहे. म्हणजे 365 दिवस हे गाव पूर्णपणे हिरवगार असतं. म्हणून आपण नंदुरबार जिल्ह्यामध्ये या गावाची निवड केली आणि महाराष्ट्र शासनाने देखील या गावाला प्राधान्याने मधाचे गाव म्हणून निवडलेलं आहे. मग त्या अंतर्गत या गावामध्ये एक सामूहिक सुविधा केंद्र, मधुबन, सेल्फी पॉईंट अशा वेगवेगळ्या प्रकारच्या सोयी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. दुसरी गोष्ट, या गावातले जे ग्रामस्थ आहेत, नंतर माननीय विस्तार अधिकारी साहेब, जी प्रशासकीय यंत्रणा आहे, यांनी देखील या मधाच्या गावाची जी निर्मिती आहे यामध्ये आम्हाला चांगल्या प्रकारे हातभार लाभलेला आहे. आणि याची एक प्रथम सुरुवात म्हणून एक 10 दिवसीय प्रशिक्षण जे आहे महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाकडनं 30 मधपाडांची जी निवड केलेली सहनियंत्रण समितीने, त्या समितीने जे 30 मधपाडांची निवड केली त्याचं प्रशिक्षण दिनांक 27 जानेवारी 2026 ते 5 फेब्रुवारी 2026 म्हणजे आज या प्रशिक्षणाचा समारोप होत आहे. माननीय विस्तार अधिकारी साहेब, गट विकास अधिकारी साहेब, नंतर महिला बाल विकास अधिकारी साहेब, या सर्वांनी आज या समारोपाच्या प्रसंगी या प्रशिक्षण कार्यक्रमात कशा पद्धतीने प्रशिक्षण देण्यात आलं याची आमच्याकडनं माहिती जाणून घेतली. स्वतः प्रात्यक्षिक पण बघितले. तर या येत्या 10 दिवसामध्ये आमच्या महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाचे सेवानिवृत्त संचालक माननीय श्री D.R. पाटील साहेब यांनी जे त्यांचा जो अनुभव आहे 35 वर्षाचा प्रदीर्घ अनुभव, तो सर्व मधपाडांना सांगितला. नंतर वेगवेगळ्या प्रकारच्या मेलीफेरा, सातेरी, आग्या मधमाशा या कशा प्रकारे काम करतात, त्यांना आपण कशा प्रकारे संगोपन करू शकतो, या सर्व गोष्टींबद्दल माहिती सांगितली. नंतर नंदुरबार येथील KVKचे कृषी विज्ञान केंद्राचे माननीय श्री कुच्चे सर, प्राध्यापक कुंदे सर यांनी या ठिकाणी येऊन कृषी संदर्भात असेल, कृषी संदर्भात म्हणजे मधमाशा ह्या कृषीकरता कशा पद्धतीने सहकार्य करतात, परागीभवनाचं जे काम करतात आणि मधमाशांपासून कोणत्या प्रकारचे उत्पन्न मिळतं आणि काय पद्धतीने मधमाशा आपण वाढवू शकतो याचं मार्गदर्शन केलं. त्यानंतर या ठिकाणी प्रगती बौद्धिष्य संस्था वर्धा येथील 3 प्राध्यापकांची टीम आलेली होती. त्यांनी म्हणजे ते जी प्रगती बौद्धिष्य संस्था वर्ध्याची जी आहे ती फक्त आग्या मधमाशांवर काम करते. त्यांनी देखील आमच्या 30 मधपाडांना चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलेलं आहे. रॉयल जेली, परागीभवन, परागकण, मेन वगैरे कशा पद्धतीने होईल, नंतर उत्पन्नाचा सोर्स कसा वाढेल त्या बाबतीत सांगितलं. आणि आता शेवटचे 2 दिवस जे होते, माननीय श्री विद्यानंदजी आयरे सर जे जळगावहून आलेले आहेत, विद्यानंदजी आयरे सरांनी या त्या 2 दिवसामध्ये त्यांना प्रात्यक्षिक पण दाखवलं. जंगलामध्ये जाऊन त्यांनी प्रात्यक्षिक केलं. नंतर झाडाच्या खोळामध्ये ज्या प्रकारे ज्या माशा असतात, ज्या आयुर्वेदिकाच्या हिशोबाने पूर्णपणे एकदम शरीराला पोषक आहेत, अशा माशांच्या बाबतीत त्यांनी प्रात्यक्षिक करून त्या माशांचं जे आहे त्यांनी ते मध गोळा केलं आणि त्यातून काय काय मिळणार आहे ते देखील त्यांनी मान्य BDO सरांना सांगितलं. अशा प्रकारे ह्या 10 दिवसामध्ये या ठिकाणी ज्या ज्या प्रशिक्षण झालेलं आहे, आम्हाला असं वाटतं की आमचे जे मधपाड आहेत, जे आम्ही निवड केलेले 30 मधपाड आहेत, ते तर 35-40 आम्ही जास्त इच्छा होती, पण त्या 30 लोकांनीच तयारी दाखवलेली आहे. आणि त्या 30 मधपाड जे पारंपरिक पद्धतीने करत होते त्यांना शास्त्रीय पद्धतीने मध प्रशिक्षण कसं दिलं आणि ती मधमाशी न मरता मधाचं उत्पादन, मेन, परागीभवन, रॉयल जेली ही कशी मिळेल याचं जे प्रात्यक्षिक मिळालं आहे, त्याचं जे आज 10 दिवसामध्ये आहे ते पूर्णपणे ते सगळेजण समाधानी झालेले असावेत. आणि ते ह्या गावाची ओळख जी आहे पूर्ण महाराष्ट्रात नाही तर पूर्ण देशात व्हायला पाहिजे. कारण हे जे गाव आहे हे गुजरात राज्याच्या सीमेला लागून आहे. या गावातून गुजरातमध्ये जाणारा प्रत्येक व्यक्ती या गावावरून जाणार आहे. तर सेल्फी पॉईंट देखील आम्ही निवडलेली जागा आहे. नंतर मधुबन आहे, त्या मधुबनाला येणारा प्रत्येक जो पर्यटक आहे तो भेट देणार, सेल्फी पॉईंटवर सेल्फी काढणार, असा बऱ्यापैकी चांगला उपक्रम आहे. अशा रीतीने नंदुरबार जिल्ह्याची एक वेगळी ओळख निर्माण होणार आहे मधाचे गाव म्हणून. आणि बोरझर, उकडापाणी, प्रतापपूर या ग्रामपंचायतची आम्ही निवड केलेली आहे. आणि येत्या पुढील काळामध्ये या गावाचा विकास करण्याचं महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ यांनी पूर्णपणे ध्यास घेतलेला आहे. मार्गदर्शन केलं आणि त्याच्यामुळे मग आम्ही पॅकिंग करून विकत आहे. आणि विशेष करून ही योजना पुढं घेऊन जाण्यासाठी आता आम्हाला सुधारित पद्धतीमध्ये म्हणजे खादी ग्राम उद्योगाने जी बी योजना या ठिकाणी आणली आहे, खूप आम्ही मनापासून गावकरी पूर्णपणे आभार मानतो. कारण ही योजना जर भेटली तर खरोखरच माझं जे TV9ला शो आला होता घे भरारीचा रियालिटी शो म्हणून, त्याच्यामध्ये जे सर होते त्यांनी माझ्याकडून जवळजवळ 5 टनाची मधाची मागणी केली. परंतु मी एवढं
ह्या जंगलातून पूर्ण करू शकत नव्हते. म्हणून आम्ही ही योजना बनवली आणि खरोखरच सरदार मॅडम ग्रामसेवक आहे, सरपंच मॅडम रुथाताई आहे आणि त्यांनी सगळ्यांनी सहकार्य केलं. ग्रामपंचायतीमध्ये ठराव केला आणि त्या मॅडमांनी खरोखरच आम्हाला खूप चांगली मदत केली आणि त्याच्यामुळे हे सगळे ट्रेनिंग आज शेवटचा दिवस म्हणजे 27/1/2026 पासून तर 5/2/2026 पर्यंत ही ट्रेनिंग सक्सेस झाली आणि इथून पुढे पूर्ण कार्यक्रम सुरू राहणार आहे. जोपर्यंत ही योजना सक्सेस करत नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही. पूर्ण ट्रेन आहे आणि ते ट्रेनिंग घेणारे जे लोक आहे ते उत्सुक झाले आहे आणि त्यांना खूप चांगली माहिती भेटली आहे. आम्ही पहिलं मध काढत होतो, पॅकेजिंग करत होतो, विकत होतो, पण त्याचं जे महत्त्व होतं ते एवढं आम्हाला कळलं नव्हतं, ते आता आम्हाला कळलं आहे. तर विशेष करून मी खादी ग्राम उद्योग आहे, उमेद आहे आणि तालुका कृषी अधिकारी आहे, या सगळ्यांचं आम्ही मनापासून आभार मानतो. कारण प्रत्येक डिपार्टमेंटने आम्हाला खूप चांगली मदत केली, सहकार्य केलं आणि ट्रेनर पण लांबून आले, त्यांचं देखील आम्ही खूप मनापासून आभार मानतो. याच ठिकाणी खादी ग्राम उद्योग यांच्याकडून बोरझर हे गाव मधाचं गाव म्हणून जाहीर झालेलं आहे. त्याच्यासाठी आम्ही पहिले जे शेतकरी होते ते शेतकरी पारंपरिक पद्धतीने मध काढत होते, माशा पण मरत होत्या आणि काही त्यांचं नुकसान पण होत होतं. त्याच्यासाठी ते वाचवण्यासाठी खादी ग्राम उद्योग यांनी ट्रेनिंग दिलं आणि त्या ट्रेनिंग अगोदरच खरोखरच आम्ही उमेद अभियान यांच्यामार्फत आम्ही महिला बचत गट स्थापन केला. परंतु विशेष करून आम्हाला मधचं बिझनेस करायचं म्हणजे पॅकिंग करून ब्रँडिंग करून मग विकणं हे आम्हाला माहीत नव्हतं. परंतु खरोखरच आम्ही उमेद अभियान आहे, ह्याच्यामध्ये संजीवनी सर आहे, अरविंद सर गावी सर आहे आणि हे सर आम्हाला खरं अतिउत्तम लाभले आणि वारंवार आमचे व्हिडिओ शिक्षण घेतलं KVK या ठिकाणून आणि ती त्यांची मधसंकलनाची जी प्रक्रिया होती ती थोडी वेगळी होती आणि प्रत्यक्ष खादी ग्राम उद्योगाच्या माध्यमातून या ठिकाणी गावात येऊन ही पेट्यांच्या माध्यमातून हनी बी किपिंग मधुमक्षिका पालन कसं करावं याबद्दल जे प्रशिक्षण मिळालं ते खूप महत्त्वपूर्ण आहे. त्याबद्दल उमेदच्या वतीने मी खादी ग्राम उद्योग पूर्ण यंत्रणेचे आभार मानतो आणि महिलांना आवाहन करतो की हे जे काय आपण गावात करतोय, आपण सुरुवातीला मध केला, मधाचं ब्रँडिंग पॅकेजिंग केलं, त्यानंतर आपण आपल्या गावातला काळा तांदूळ आहे त्याला पुढं आणलेलं आहे. परत पारंपरिक पद्धतीने तुमची जी तुरीची डाळ विक्री सुरू केलेली आहे तिला पण चांगलं मार्केट मिळतं आहे आपल्याला. आणि कातूताईंना उमेदच्या माध्यमातून आम्ही 2 ठिकाणी ट्रेनिंगला पाठवलेलं होतं. त्याचा खरोखर सदुपयोग या ठिकाणी झालेला दिसतोय. तर महिलांना असं आव्हान राहील ज्या गटाच्या माध्यमातून काम करतायत त्यांनी का ताईंनी जे प्रशिक्षण घेतलेले त्यांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, त्यांच्याकडून तुम्ही पण ट्रेन व्हावा आणि इतर गटांनी सुद्धा ब्रँडिंग पॅकेजिंगमध्ये चांगले प्रोडक्ट पुढे आणावे असं मी त्यांना आवाहन करतो. आणि बँक लिंकेजचा जो विषय आहे तो सर्वस्वी उमेदकडे म्हणजे त्याच्यासाठी काळजी घ्यायला त्या ठिकाणी डेडिकेटेड स्टाफ आहे, समर्पक त्या ठिकाणी पाठपुरावा केला जातो. तर असे काही गट वंचित असतील आजपर्यंत बँक लिंकेजच्या याच्यासाठी आजपर्यंत त्यांनी प्रस्ताव सादर केले नसेल, त्यांना आव्हान आहे, त्यांना काही अडचण असल्या त्यांनी तालुका कक्षाला तुम्ही संपर्क साधा. गावात CRP कार्यरत आहे, कातुताई आहे, त्यांच्या माध्यमातून जे काही स्वयंसहायता समूह आतापर्यंत बँक लिंकेज पासून वंचित असतील त्यांना आपण पुढे जाऊन अर्थसहाय्य मिळवून देण्यासाठी 100% प्रयत्न करू. बचत गट होतो ज्यावेळी मी विस्तार अधिकारी होतो तेव्हापासून कातुताईंचे प्रयत्न होते काही ना काही सुरू ठेवायचं. तर कातुताई आमच्या परिवारातल्याच आहेत अंगणवाडीतल्या, त्याच्यामुळे कातुताईंच्या प्रयत्नाने आता त्यावेळेस ते जे छोटं रूप लावलं होतं आज त्याचं मला बरंच त्याचा अनुभव येतोय, त्याचं वृक्ष पण वाढलेला आहे मोठा. मधाचं गाव म्हणजे बोरझर हे निवडलं गेलं महाराष्ट्रात ही खूप मोठी गोष्ट आहे. मधाचं गाव म्हणजे त्याच्यातून आपल्याला जो रोजगार मिळेल तो नक्कीच आपल्यासाठी कामाचा येईल आणि योगायोगाने ही नैसर्गिक जी परिस्थिती आपल्याला लाभली आहे त्याच्यामुळे नक्कीच रोजगार चांगला राहील. मध हे मी सुद्धा कातुताईंकडे इथं मध घ्यायला आलो होतो. मध हे शुद्ध कुठंच भेटत नाही.
इथून आपल्याला जे भेटेल त्याच्यामुळे आपल्याला इकडं गुजरात पण आहे, महाराष्ट्र पण आहे, बरेचसे मंडळी येतील, त्याच्यातून जो रोजगार मिळेल तो अतिशय चांगला राहील आणि जास्तीत जास्त या रोपाचा वृक्ष व्हावा अशी शुभेच्छा देतो. गाव हे आपलं दुर्गम भागातील गाव आहे आणि डोंगराळ भागातील गाव आहे. या ठिकाणी जे झाडं असतं, वृक्ष वगैरे खूप आहे, त्याच्यामुळे जंगल असल्यामुळे या ठिकाणी मधाची निर्मिती चांगल्या प्रकारे होऊ शकते. तरी आपण सर्वांनी या ठिकाणी आल्यामुळे आणि निवासी प्रशिक्षण घेतल्यामुळे आपण प्रशिक्षित झालो आहोत आणि असंच प्रशिक्षण घेतल्यामुळे आपण त्या प्रशिक्षण पूर्ण उपयोग करून जास्तीत जास्त मध निर्मिती कशी करता येईल आपल्याला आणि गावाचं आपलं आदिवासी पक्षातून गाव आपलं समजा राज्य पातळीवर कसं जाईल आपलं, ज्याप्रमाणे महाबळेश्वर तालुक्यातील मांगेराव गेला आहे तसंच आपण आपल्या गावाची ओळख आपण मधाचं गाव म्हणून केलेली आहे. पण यापुढे सुद्धा आपण नियमितपणे खूप मोठ्या प्रमाणे आपण मध निर्मिती करून रोजगार संधी आपण लोकांना आपण उद्योग करून देऊ आणि महिला भगिनीच्या आपला उत्पन्नात कशी वाढ होईल यासाठी आपण प्रयत्न करू. तरी आपण सर्व इथं 10 दिवस चार दिवस येऊन आपण इथं प्रशिक्षण वर्ग आपण हजेरी उपस्थित राहिले आणि सर्व कार्यक्रम समजून घेतला आणि निर्मिती कशी करता मधाची, मधमाशा कशा पाडता त्याप्रमाणे आपण सर्व ऐकून घेतलं. तर खरं आपल्याला शुभेच्छा आहे आणि तुम्हाला खूप धन्यवाद सुद्धा देतो. तुम्ही तसं बसून सुद्धा व्यवस्थित 4 निवासी प्रशिक्षण घेतलं आणि जे प्रशिक्षक लोक आहेत तर तुम्हाला चांगला उत्तम प्रकारे तुम्हाला कसं निर्मिती करता मध निर्मिती त्या संदर्भात मार्गदर्शन केलं त्याचासुद्धा मी आभारी आणि आम्हाला तुम्ही इथं बोलवलं पंचायत समिती आपल्या पंचायत समिती CDPO साहेबांना BDO साहेब बोलवलं आणि आमचा सत्कार केला यासाठी तुमचे आभार मानतो.